मला मारू नको ग आई, मला मारू नको. आई आई आई, अगं मी बोलते तुझी परी. तू परीच म्हणतेस ना मला, पण आई तरी कशी समजू ग तुला? अगं कुणी कुणाला उगाच भेटत नाही, तर ती जन्मजन्मीचे ऋणानुबंध असतात. आपल्यात ते ऋणानुबंध आहेत का ग, की ज्याने आपण भेटलोही आणि दुरावलोही? असो, कालच मी बाबांचं आणि तुझं बोलणं चोरून पोटाच्या पोटातच ऐकलं. विशेषतः आजी आजोबांची इच्छा नाही ना ग माझा जन्म व्हावा म्हणून. सांग ना आई, सांग ना आई. बाबा, हो बाबा, तुम्ही आईला काल का दवाखान्यात घेऊन गेला होता? किती मोठमोठ्या मशीन्स होत्या तिथे आणि त्यात मी छान दिसत होते ना. सांगा ना बाबा, सांगा ना बाबा, आईला काल का दवाखान्यात घेऊन गेलात? किती मोठमोठ्या मशीन्स होत्या तिथे आणि त्यात मी छान दिसत होते ना. सांगा ना बाबा. आजी आजी, आईला का दिलंस ग ते औषध? किती कडू होतं ग ते, मला त्रास व्हायचा ग, मला गुदमरून येत होतं खूप. तू पण एक लेक म्हणूनच जन्माला आली आहेस ना. माझं स्वागत तू नाही करणार तर अजून कोण करणार? सांग ना आजी, सांग ना. आई आई, तू का घेतलंस ग ते औषध? मला त्रास व्हायचा ग, मला गुदमरून येत होतं खूप. आई, जन्माला घालून तर बघ एकदा, तुझेच रूप पाहशील मजातानी एकदा. मी मुलगी, बहीण, पत्नी तर कुणाची आई? मला गर्भात मारण्याची का ग तुला घाई? सांग ना आई, का ग तुला घाई? नुसता स्त्री भ्रूण हत्या थांबून काय होणार? अशावेळी मला गजर वाटतं. या झोपलेल्या मनाचा हा लढा माझ्या अस्तित्वाशी विचारायचा आहे तर माझ्यातल्या अस्तित्वाला आणि रेणुकाला सुद्धा, की आजपर्यंत आपण नटलोच ना, पण खरंच समाधानी आहोत का? नाही ना. मग चला तर आता मोडून टाकूया अन्याय अत्याचारी मनगटे, काढून टाकूया अंगावरील अलंकाराचा म्हणजे बंधनाचा साथ. तर आता रडायचं नाही तर आता लढायचं. ऐक मुली तुला सांगते, ऐक मुली तुला सांगते, पिंजऱ्यात सापड पडू नको. ऐक मुली तुला सांगते, पिंजऱ्यात सापड पडू नको. पेटून उठ पण रडू नको, पेटून उठ पण रडू नको. या जमान्यातल्या दुर्योधनाच्या औलादीची कमी नाही. वाचवायला येईल कृष्ण कुणी याची सुद्धा हमी नाही. वाचवायला येईल कृष्ण कुणी याची सुद्धा हमी नाही. बांगड्या घातल्या माणुसकीने, अरे बांगड्या घातल्या माणुसकीने, मदतीसाठी तू ओरडू नको. ऐक मुली तुला सांगते, ऐक मुली तुला सांगते, पेटून उठ पण रडू नको, पेटून उठ पण रडू नको. धन्यवाद.